हॅलो फ्रेंड, झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण रात्री स्वच्छ धुवून हिरवे वाटाणे भिजवले. आपण आज हिरव्या वाटाण्याची उसळ बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 2 कांदे चिरून घेतलेत. एक असा उभा चिरलाय आणि एक आडवा चिरून घेतलाय. मोठा घेतलाय जरा आडवा. थोडी कोथिंबीर, 2 मिरच्या आणि 5-6 पाकळ्या लसणाच्या. थोडंसं आळं घेणार आहोत आपण. इथे आपण सुकं खोबरं तळून घेतलंय. थोडं अर्धी वाटी खोबरं घेतलंय आपण सुकं. आता आपलं थोडं तेल राहिलंय बघा, त्याच्यातच आपण उभा कांदा जो चिरलाय तो तळून घेऊया. तर आता माझं सुकं खोबरं भाजून झालेलं आहे, म्हणजे तळून घेतलं मी. आणि आता आपण ना ग्रीन पेस्ट बनवणार आहे. तर आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर ह्यांची मी ग्रीन पेस्ट बनवणार आहे. वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये, जाडसर असं वाटून घेणार आहे. तर माझी ग्रीन पेस्ट इथे बनवून झालेली आहे. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर यांची पेस्ट मी बनवून घेतले. आता कुकरमध्ये 2 टेबलस्पून ऑइल आहे, त्याच्यामध्ये ही ग्रीन पेस्ट जी आहे ती मी परतून घेते. आता इथे माझी ग्रीन पेस्ट जी आहे ती छानपैकी परतून झालेली आहे. आता जे खोबरं मी तळून घेतलेलं सुकं खोबरं ते मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे, त्याची पेस्ट बनवणार आहे. त्याचबरोबर मी एक कांदा तळून घेतलेला, हा फ्राय केलेला कांदा आहे, तो पण मी या वाटून घेणार आहे. आता जी ग्रीन पेस्ट आपण परतलेली त्याच्यामध्ये एक मोठा कांदा मी कापून बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकून घेते. अर्धा टीस्पून आपण हळद टाकली. 2 टीस्पून लाल मिरची पावडर टाकली. 2 टीस्पून आगरी मसाला टाकला. जरा परतून घेऊया आपण. आपण बटाट्याचे बघा एवढे पीस करून घेतले, ते टाकून घेऊया आता. वाटाणे पण आपण स्वच्छ धुतले, टाकून घेऊया. आता आपण मीठ पण टाकून घेऊया. इथे आपण 2 टीस्पून मीठ टाकलंय आणि 1/2 चमचा आपण हिंग टाकूया आणि छान परतून घेऊया मसाले. मस्तपैकी 5 मिनिटं ना वाफेवरती शिजू देऊया. नंतर कुकरला झाकण लावूया पाणी टाकून. आता 5 मिनिटं आपण वाफेवर ठेवलेलं. आता आपण पाणी टाकूया आणि शिजवायला लावूया.
1 ग्लास पाणी टाकूया आपण. वाटाणा शिजलाय का बघून घेऊया. हे बघा वाटाणा आपला शिजलेला आहे. आता आपलं वाटण जे आहे ना ते टाकून घेऊया आपण. आपण एक कांदा खोबऱ्याचं वाटण बनवलंय ते आपण टाकणार आहोत. आपल्याला रसा किती हवा आहे, किती जाड हवा त्याच्या हिशोबाने आपण वाटण घेऊया. पाव चमचा मी इथे गरम मसाला घेतलाय. तुम्ही कुठला पण घेऊ शकता. मी घरगुती असेल तर तोही घेऊ शकता. मी बाहेरनं आणलेला आहे ईस्टर्न कंपनीचा. तो गरम मसाला पण पाव चमचा टाकला. आता आपण ना गरम मसाला जो होता तो टाकला आणि एक उकळी घेऊ आपण. वाटाणा वगैरे शिजलेला आहे आपला. आपण सर्व करूया एक उकळी झाल्यावरती. तर बघा आपली वाटाण्याची जी ग्रेव्ही आपण केलेली, ड्राय ग्रेव्ही आपण बनवत होतो, तर आपली वाटाण्याची जी ड्राय ग्रेव्ही आहे ती तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा. आणि अजून चॅनलवरती अजूनपर्यंत नवीन असाल तर सबस्क्राईब करा, रेसिपीला शेअर करा, सपोर्ट करा. धन्यवाद.